नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। तर हा जो व्हिडिओ आहे मी अगोदर घेऊन यायला हवे होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे किंवा काही वैयक्तिक कारणामुळे मी घेऊन येऊ शकलेलो नाही। तर आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येत आहे। माझ्या चॅनलला काही दिवसापूर्वी एक रिप्लाय आलेला होता, तर त्या रिप्लायवरती मी तुम्हाला थोडीशी चर्चा करू इच्छितो की तुमच्याबरोबर जर असं घडलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे। तर बघा, एक रुहानी 246 म्हणून एक सबस्क्राइबर आहे, त्यांचा रिप्लाय आलेला होता चॅनलला की सर मेरिट नंबर 34 आणि 35ला सेम मार्क्स आहेत आणि 34 नंबरच्या मेरिटचा CITH झालेला आहे, म्हणजे CITH झालेला असेल तर त्याला प्रेफरन्स 1 मिळणार आहे। ठीक आहे, मग तरीही माझा सिलेक्शन लिस्टला नाव नाही सर, प्लीज हेल्प मी। तर प्लीज सर्वांनी कॉस्मेटॉलॉजीची जे मेरिट लिस्ट आहे ती बघून 34 आणि 35 मेरिटमध्ये काय फरक आहे ते सांगा, असा यांचा जो रिप्लाय होता चॅनलला। नंतर मी त्यांना परत रिप्लाय केला की तुमचं CITH झालं आहे का, तर त्यांनी म्हटलं हो CITH झालेलं आहे। तर हो सर, CITH झालेला आहे आणि 34 नंबर समोर प्रेफरन्ससुद्धा लिहिलेला आहे, असा हा यांचा मेसेज होता। बघा, ठीक आहे, हा तो मेसेज आहे आणि हा माझा रिप्लाय आहे। ठीक आहे, मी परत जो मेसेज मी केलेला आहे यांना, तर तो मेसेज तुम्हाला दाखवत आहे। तर परत मी म्हटलं की तुम्ही हेल्पलाईन नंबरला कॉल करा आणि रिसीव केला तर रिसीव नाही केला तर मग DVच्या दिवशी जा, तिथे जाऊन जाब विचारा। हे मी अगोदर म्हटलं होतं, परंतु हे जे मी बोललो होतं ते लिस्ट बघण्या अगोदर बोललेलं होतं। त्याच्यानंतर तिला स्पोर्टमध्ये म्हणजे त्याच्यानंतर मी जे मेरिट लिस्ट पाहिली त्याच्यामध्ये 35 नंबरचे जे कॅन्डिडेट आहे तिचा जो आहे तो स्पोर्ट SP दिलेलं होतं त्याच्या नावासमोर, म्हणजे स्पोर्ट पर्सनमधून तिची क्वालिफाय झालेली होती। तर मी यांना सांगितलं होतं की ती स्पोर्ट पर्सनची जागा आहे, स्पोर्ट पर्सनची जागा जी आहे ते स्पोर्ट पर्सनलाच मिळणार आहे, ते स्पोर्ट पर्सनलाच मिळणार असते। ते तुम्हाला जे आहे प्रेफरन्स 1 जरी दिलं असेल तर तुम्हाला ती जागा मिळणार नाही, कारण ते स्पोर्ट कॅटेगरीसाठी राखीव आहे। ठीक आहे, असं मी त्यांना सांगितलं होतं, परंतु त्यांच्या मनातले जे डाऊट आहे ते क्लिअर झालेले नव्हते। त्याच्यानंतर परत मी त्यांना सांगितलं की तुम्ही स्पोर्ट पर्सन नाही ना, तर ते म्हणाले होते की नाही, माझा स्पोर्ट पर्सन नाही आहे। ठीक आहे, तर मी म्हटलो की ते स्पोर्ट पर्सनसाठी जागा आहे, तर त्या म्हणाल्या की म्हणजे ITI झालेलं नसेल तरी चालेल का, तर नाही, असं चालणार नाही, तिचं ITI किंवा पॉली झालेलं असणार आहे। ठीक आहे, किंवा डिग्री झालेली असेल, तर याच्यासाठी जे होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं तसं नाही, ITI झाले असेल तेव्हाच तरी तुम्ही तुमचा डाऊट क्लिअर करायसाठी हेल्पलाईन नंबरला कॉल करून बघा, असं मी त्यांना सुचवलं होतं। ठीक आहे, तर त्यांनी म्हटलं हो ठीक आहे। ठीक आहे, तर हेल्पलाईन नंबरला जरी कॉल उचलला नाही तर तुम्ही तिथे DVच्या दिवशी जाऊन जॉब विचारू शकता, असे पण मी त्यांना सांगितले होते। तुमच्याबरोबर जर असं घडलं असेल तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जे तुमच्या जागा आहे, ज्या कास्टमधून तुम्ही जागा भरला किंवा ज्या कॅटेगरीतून जागा भरला आहे आणि ज्या ट्रेडमधून तुम्ही जागा भरला आहे, ते तुम्हाला सर्व चेक करून घ्यायचं आहे की तुमच्या ट्रेडसाठी किती जागा आहे, कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहे आणि स्पेशल रिझर्वेशन काय आहे। तर हे सगळे चेक करूनच तुम्हाला जे आहे DVTवर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे। सहजासहजी जे आहे ते चूक होत नाही, जर झालीच तर मग तुम्हाला काय करायचं आहे, जर अशी DVTच्या हातून चूक झाली तर मग तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला हेल्पलाईन नंबरला संपर्क साधायचा आहे। जर संपर्कामध्ये तुम्हाला पुरेपूर उत्तर मिळाले नाही संपर्क साधून, तर तुम्ही डायरेक्ट जाऊन जिथे DV डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे तिथे जाऊन सुद्धा जाब विचारू शकता। पण त्याच्या अगोदर तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे की तुमचा जो नंबर आहे तो कॅटेगरीनुसार असला तरी तुम्ही प्रेफरन्स 1 किंवा प्रेफरन्स 2 मध्ये जरी बसत असला तरी जी जागा आहे तुम्हाला दुसऱ्या कॅन्डिडेटला दिलेली ती जागा जर म्हणजे राखीव असेल किंवा स्पोर्ट पर्सनसाठी राखीव असेल, माजी सैनिकांसाठी राखीव असेल, तर त्या कॅटेगरीमध्ये जागा तुम्हाला मिळत नाही। ठीक आहे, ती त्यांनाच मिळणार असते जी ज्या कॅटेगरीसाठी राखीव असते। ठीक आहे, तर तुम्हाला जर काही डाऊट क्लिअर करायचे असेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता। ठीक आहे, तर अशा ही माहिती म्हणजे एवढ्यासाठी उपयुक्त तुम्हाला देत आहे मी, की कारण भरपूर मुलांबरोबर जर असं काही झालं असेल तर अगोदर तुम्ही सर्व चेक करून घ्या, तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती, तुमच्या ट्रेडच्या जागा किती आणि कोणाला कोणतं रिझर्वेशन आहे, याच्यानंतरच तुम्ही ऑब्जेक्शन घ्या। ठीक आहे, एवढं सांगू इच्छितो। याच्यानंतरचा जो व्हिडिओ घेऊन येणार आहे मी, तो स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्या जो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा आता 22 तारखेचे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे ट्रेडचे, त्याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन येणार आहे। त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्याच्यामध्ये जर समजा एकच जागा कोणा ट्रेडला असेल तर ते एक जागाचा एकच कॅन्डिडेट बोलावला असेल तर दुसऱ्या नंबरच्या कॅन्डिडेटचे काही चान्सेस आहे का, याच्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। ठीक आहे, तरी तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।